एक साथ साउथ माता की एक साथ विश्राम बिगेस्ट मैच ऑफ द डे डिंग डोंग क्रिकेट क्लब वडोली चषक टॉस वन ओवर मैच The last match of the day. टॉस विन The mega final. वडोली ट्रॉफी 2025 एका बाजूला वाडा तालुक्यातला एक गाव एक संघ क्रीडा प्रकारातला आयुष 11 अलमान, तर दुसऱ्या बाजूला व्यवसाय गटातला टीम 94 धानिव कुडूस यांच्याकडनं पहिल्या बॉलला विकेट काढली तर 500, षटकार ठोकला तर 500 मुजफ्फर शेख कुडूस यांच्याकडनं फायनल मॅचच्या पहिल्या बॉलसाठी. अरे टॉस कोणी जिंकलाय? टॉस विन अलमान बॅटिंग. अलमानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे. आता वेळेचा पोरांच्या सायकली जप्त कराया. फाइनल की बैग में बस है कि तुम लेके भागो. वडोली ट्रॉफी 2025 का दोस्तों अब ये मेगा फाइनल का मुकाबला शुरू होने जा रहा है. इस टूर्नामेंट की अब आखिरी लड़ाई यहां पर शुरू होने जा रही है. आयुष 11 ने टॉस जीता और पहले बैटिंग का उनका फैसला रहा है. इनवाइट किया है 94 धानी को पहले गेंदबाजी के लिए. एक एक ओवर का ये मेगा फाइनल का दोस्तों मैच रहेगा. खेल की शुरुआत होने जा रही. दोनों ओपनर बैट्समैन भी इस वक्त चल पड़े. आयुष 11 की तरफ से जो पारी की शुरुआत करेंगे आयुष 11 अलमान. ग्राम सेवक मेरे सर की टीम है. 12th मैन यहाँ पर भेजना है आयुष 11. पहले ओवर में गेंदबाजी के लिए आएंगे अक्षय. अलमान 12 वाजे ना ऐकायला येतं की नाही? मुजफ्फर शेख साहब हमारे बीच में मौजूद है. 500 रुपए का इनाम है उनकी तरफ से सिक्सर के लिए और विकेट के लिए. ओहो पहली गेंद वहां पर अक्षय की देखना है. थोड़ी सी नीचे रह गई थी ये गेंद. फ्रंट फुट को आगे निकालकर ऑन साइड में खेलना चाहते थे वहां पर बल्लेबाज. सबमरीन डिलीवरी गेंद के साथ अपने ओवर की शुरुआत की है. एक अच्छी गेंद वहां पर. मेगा फाइनल की पहली गेंद दोस्तों. वडोली ट्रॉफी 2025 का ये मेगा फाइनल का मुकाबला अभी अभी यहाँ पर शुरू हुआ है. ओहो इस बार देखना है वहां पर बल्लेबाज को फंसाया है अपने जाल में. इस बार थोड़ी सी गति कम की थी. गेंद की जो गति थी उसको पूरी तरीके से निकाल दिया था वहां पर गेंदबाज ने. कमाल की ये गेंद रही है इस बार अक्षय द्वारा. पहली 2 गेंदे डॉट. 1000 रुपए का इनाम रखा गया है. सिक्सर हैट्रिक के लिए मुजफ्फर साहब की तरफ से.
मुजफ्फर शेख साहब। इस बार देखना फोर्स किया गेंद को, खिलाड़ी वहां पर मौजूद, आउट, विकेट गिरता हुआ। दीपेश बैक टू पवेलियन। पहली 2 गेंदें डाउट, उसके बाद तीसरी गेंद के ऊपर काम तमाम कर दिया है बल्लेबाज का अक्षय ने। टॉस जीतकर मेगा फाइनल में पहले बैटिंग करने का फैसला रहा था, लेकिन शुरुआत हम देख रहे हैं कि उतनी बेहतर नहीं हो पाई है। पहली 3 गेंदों में तो रन नहीं जोड़ पाए वहां पर बल्लेबाज। अब बची हुई 3 गेंदों में देखना है कि क्या काम करते हैं। दीपेश आउट होकर वापस लौटते हुए नए बैट्समैन आएंगे उनकी जगह। विशाल, अक्षय विकेट लेने के बाद एक बार फिर से वहां पर आते साथ देखना है, लेफ्ट कर दिए, गेंद जा रही है आउट ऑफ द पार्क, 6 रन। विशाल के बैट से यह विशाल स्ट्रोक आता हुआ। पहली 3 गेंदें अच्छी रही थी अक्षय की, लेकिन इस बार विशाल के सामने अक्षय की नहीं चली है और क्या बेहतरीन स्ट्रोक इस गेंद के ऊपर लगा दिया है। 6 रन। 4 गेंदें हो चुकी है, 2 गेंदें अभी भी बची हुई है इनिंग समाप्ति के लिए। 2 और लगते तो मुजफ्फर शेख साहब की तरफ से 1000 रुपए का इनाम है। आज सुबह से ही हम देख रहे हैं कि इनामत बहुत ज्यादा दिए गए हैं, लेकिन इस बार अच्छी गेंद रही वहां पर, विकेटों के बीच में गेंद को रखा था, बॉटम हेड का अच्छा इस्तेमाल किया वहां विशाल ने। तेज कदमों से सिंगल को डबल में कन्वर्ट करने की कोशिश, लेकिन सिंगल ही रन आ पाएगा इस बार। विकेट वहां पर गिरता हुआ। रोशन अब आउट होकर वापस लौटते हुए, लेकिन अपने पास स्ट्राइक रखा है विशाल ने, यह अच्छी बात है। लास्ट बॉल है, तैयार रहो बच्चों ताली बजाने के लिए। लास्ट गेंद के साथ अब वहां पर अक्षय फिर से देखना, इस बार फोर्स किया है, गेंद ये भी गई है बाउंड्री के बाहर। देखना है कि बिल्कुल 6 रनों का इशारा आता हुआ। एक और बेहतरीन, एक और दमदार स्ट्रोक लगा दिया वहां पर विशाल ने। पहली 3 गेंदें जो रही थी उसमें रन नहीं आया था, लेकिन बाद की 3 गेंदों में 13 रन खर्च किए वहां अक्षय ने। तो मेगा फाइनल की पहली इनिंग दोस्तों यहां पर समाप्त हो चुकी है और पहले बैटिंग करते हुए रन बनाए गए हैं 13 और 14 का टारगेट रहेगा 94 धानिव के सामने। एक अच्छा टारगेट हम कहेंगे, लेकिन ये चीज भी हम भूल नहीं सकते कि धानिव के पास जो बैटिंग है वो बहुत ही मजबूत बैटिंग लाइनअप है। विश्वनाथ यादव और जय विश्वकर्मा, क्या कमाल की बैटिंग रही है जय विश्वकर्मा की। एक मैच में लास्ट ओवर में 19 बनाए, एक मैच में लास्ट ओवर में 32 रन उन्होंने बनाए हैं। अब यहां पर मेगा फाइनल का ये जो एक ओवर का मैच खेला जा रहा है उसमें रन जो है, टारगेट जो है वो 14 का टारगेट है। आइए सेकंड इनिंग की अब यहां पर शुरुआत होने जा रही है। पिछले 4 दिनों से काफी रंग भरा है सूरज पाटिल सर ने और सदा सर ने। पहले बॉल को छक्का मारो तो 500, लगातार 2 सिक्सर मारो तो 1000, 3 मारे तो 2000। मुजफ्फर शेख, बिल्कुल मुजफ्फर शेख साहब हमारे बीच में मौजूद है। पहली गेंद के ऊपर अगर सिक्सर लगता है तो 500, दूसरी गेंद के ऊपर सिक्सर लगता है तो 1000 और तीसरी पर लगता है तो 2000। आइए सदा सर से मैं कहूँगा कि आपको मेगा फाइनल की जो सेकंड इनिंग है उसकी कमेंट्री करनी है। वाकई में आपने काफ़ी लोगों का एंजॉयमेंट किया है, काफ़ी लोग आपकी कमेंट्री से खुश हुए हैं। मल्टी टैलेंटेड कमेंटेटर हमारे सदा सर, कमेंटेटर प्लस कॉमेडियन भी हम कह सकते हैं उन्हें। धन्यवाद सर। तर एक जबरदस्त असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय। 1-1 षटकांचा सामना आहे। तर गेल्या 4 दिवसापासून आपण समालोचन करतो, त्याच्यामध्ये 2 दिवस आम्हाला साथ दिली सिद्दीक भाबे सर, त्यानंतर 1 दिवस साथ दिली शहजाद शेख आणि त्यानंतर आज मजहर खान, शहजाद शेख आणि सिद्दीक भाबे, त्याचबरोबर माझ्यासोबत रफिक भुरे आहेत, सूरज पाटील आहेत आणि मी स्वतः सदानंद अडकमल। 4 दिवसापासून या स्पर्धेमध्ये एक रंगत आली, मल्टी एक जबरदस्त अशी स्पर्धा। किती धावांचं टार्गेट आहे? 14। कैफी लोणबाल यांनी सुद्धा या स्पर्धेसाठी मोठं योगदान दिलेले, या परिसरातले एक नामांकित हस्ती, नामांकित समाजसेवक। 6 चेंडू आणि 14 धावा। गोलंदाजीसाठी येतोय संदेश, समोर आहे फलंदाज विश्वनाथ, नॉन स्ट्रायकरला विश्वकर्मा। काय विश्वकर्माने आणि विश्वनाथ एक मोठे फलंदाज आहेत। बघूया काय होतंय। झुंजू मुंजू झालं गड्या,
दिवस बुडालेला आहे, कातर वेळ झालेली आहे, अंधाराचं साम्राज्य पसरलेले. पहिला चेंडूला आडव्या बॅटनं वापरला, 1 रन फोडून काढले. ते दुसरी धाव घेतायत की काय बघूया. एका धावेपेक्षा जास्त आणि दुसरी धाव घेतायत. थोडंसं फंबलिंग होतंय आणि 2 धावा पाहून काढल्या जात आहेत. 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोचली ती बिनबाद 2 जिंकण्यासाठी. आता 5 चेंडू आणि 12 धावा. अंधाराचं साम्राज्य झालेलं आहे. 4 दिवसामध्ये आम्ही पाहतोय की शेवटचे सामने अशाच सिच्युएशनला आम्हाला खेळावं लागतं आणि त्याचं महत्त्वाचं कारण आहे की खेळाडूंना टेनिस क्रिकेटमध्ये भरपूर नाव, भरपूर पैसा, भरपूर ग्लॅमर्स मिळायला लागलं आणि खेळाडूंच्या टेनिस क्रिकेटच्या गावातल्या खेळाडूंचे पण नखरे वाढले. येताना नबाबी थाटात येणार, थांबा येतो, हा येतो, तो येतो. त्याच्यामुळे या स्पर्धेची खरी रंगत असते ना फायनलची ती निघून जाते. अगदी 1 लाखाची टुर्नामेंटसुद्धा एकेकाच ओव्हरची झाली. प्रेक्षकांची घोर निराशा. पुढचा चेंडू. यावेळेला मात्र चेंडूला उडवलंय का झेल उडतो की काय बघूया. झेल सुटतोय आणि दुसरीही धाव पळून काढली जाते. या 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोचली ती 4 वर. आता 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावा. 4-10. एखादा षटकार या सामन्यामध्ये रंगत निर्माण करू शकतो. जर षटकार आला नाही तर मग मात्र टीम अल्मान संघाचा विजय कोणी रोखू शकत नाही. 4 चेंडू आणि 10 धावा. फलंदाज बाद झाला का. मंतरलेली बॅट घेऊन जात आहे. मंतरलेली बॅट हा दिव्य शक्ती, त्याच्यामध्ये मंत्र मारलेले आहेत. परंतु मंदूनो क्रिकेटवर जादूटोना काही चालत नाही. ही सगळे आपले मनाचे खेळ, मनगठित बातेत काहीतरी महत्त्वाचा निरोप दिलेला आहे. बॅट ले जाण्याचा एक सिर्फ बहाना था. मॅच जिंकण्यासाठी काय केलं पाहिजे असा महत्त्वाचा सल्ला नंदू पाटील यांच्याकडनं नक्कीच फतवा आला असेल. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा जोरकस मारला जातो. याच्यावर किती धावा मिळतात याच्यावर चेंडूचं सगळं भवितव्य अवलंबून आहे. एकच धाव मिळते. 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावा. 3-9. ज्याने आज दिवसभर अनेक गोलंदाजांचा घाम काढला, अनेक गोलंदाजांना उघडं नागडं केलं, अनेक गोलंदाजांना क्रूर अगदी निर्दयतेने फेकून दिलं. 5-5 षटकार लगातार ठोकले तुषार सारख्या नामांकित गोलंदाजाला. 3-9. चेंडूला उडवलं जातंय. बघूया काय होतंय. पुन्हा त्या ठिकाणी विश्वकर्मा त्याच ठिकाणी बाद होतोय. वीक पॉइंट आहे आणि आता जवळजवळ म्हणत आहे आयुष 11 अल्मान संघाने हा सामना जवळजवळ आपल्या खिशात घातलेला आहे. 2 चेंडू आणि 9 धावा. नाही, आता जवळजवळ या सामन्यात निर्विवाद अंधाराचा फायदा नक्कीच टीम अल्मान घेईल असा माझा अंदाज आहे. किती 2 चेंडू बाकी आहेत ना. 2 चेंडू आणि 9 धावा. मैच कोई भी जीते अंदर कोई नहीं जाएगा. गोलंदाज आहे संदेश. काय जबरदस्त भन्नाट गोलंदाजी करतोय अल्मान फाइनल रामदास. मैच के अजहर हुसैन के 2 कोल्ड ड्रिंक बॉटल आई है. हा का नाही, खुश होण्यासारखंच आहे. 2 चेंडू आणि 9 धावा. फलंदाजीसाठी कोण गेलाय. विजय. नावामध्ये विजय आहे. एक चेंडू आणि 5 धावा. 1 चेंडू आणि शेवटचा 5 धावा. कंपल्सरी चेसिंग असेल. मुजफ्फर शेख यांचा 1000 रुपये षटकार मारला तर 1 चेंडू 5 धावा असताना षटकार जर मारला तर मुजफ्फर शेख यांच्याकडनं 1000 रुपयाचं रोख बक्षीस. चला शेवटचा चेंडू आहे. काय होतंय बघूया. संदेश. 1 चेंडू 5 धावा आणि टीम अल्मान विजय होतंय. आयुष 11 शिवंजय आलमान. ग्रामसेवक एकनाथजी मेरे वडोली ग्रामसेवक संघ
तर नक्कीच वाडा क्रीडा असोसिएशनचे अध्यक्ष जयेश पाटील यांच्याकडे मी जात आहे. जयेश पाटील, स्पर्धेचं आयोजन, नियोजन आणि मागच्या 2014 पासून आपण खजिनदार होता, त्यानंतर आपण 3 वर्षात अगदी कायापलट या क्रिकेट स्पर्धेची. मात्र वाडा टेनिसचं चित्र बदलतं आहे. मोठ्या मोठ्या स्पर्धा होत आहेत. नाईट क्रिकेटची कमतरता होती WPL नंतर, ती सुद्धा आता SP बिलोशी ट्रॉफी उपसरपंच चषकच्या माध्यमातून आपण पूर्ण करतायत. या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय म्हणाल? क्राऊड, पब्लिक आणि 5 ते 6 तालुके या स्पर्धेमध्ये सहभागी झाले. नक्कीच सूरज, आपल्या वाडा तालुक्यासाठी मानाची गोष्ट आहे की डिंगडॉंग वडोलीतर्फे अगदास अँड टीम त्यांच्यातर्फे अशा स्पर्धा भरवल्या जातात. आपल्या तालुक्यात स्पर्धा होतात, त्यापैकी अगदी टॉस उडवण्यापासून ते मॅन ऑफ द सिरीजपर्यंत बक्षीस, मॅन ऑफ द मॅचला 10-10, 11-11 गिफ्ट टॅम्पर आहेत. अशा मॅचेस होणे गरजेचे आहेत. आणि या ग्राउंडवर आम्ही एक महिन्याआधी एक दुपारी 3च्या 4च्या सत्रात आम्ही प्रॅक्टिसला आलो होतो. आणि नेहमीच या अगदासच्या नावाने आणि त्यांच्या टीमच्या नावाने वडवली ट्रॉफी ही सुंदरच असते. बक्षिसांची भरघोस वर्षा होतो. आणि ह्या जसं नाईटच्या मॅचचं तुम्ही सांगितलंच की बिलोशी गावात आज सापरोंडे गावातील हेमंत भोईर हे व्यक्तिमत्व गेल्यानंतर आपल्या तालुक्यात नाईट टुर्नामेंटचा थोडासा दुष्काळ पडल्यासारखा म्हणता येईल. दुष्काळ म्हणला तरी वावगं ठरणार नाही. पण आज बिलोशी गावातली संदीप पाटील SP यांच्या मार्फत मागील काही वर्षापासून आपल्या तालुक्यात नाईट ट्रॉफीचं आयोजन होतं आहे. आणि यावेळेस पण आहे. मॅन ऑफ द सिरीज, बाईक, भरघोस बक्षिसं आहेत. तर अशात नाईट टुर्नामेंट भविष्यात अगदास, मी बुरे साहेबांकडून आणि अगदास आणि त्यांच्या टीमकडून अपेक्षा बाळगतो की या ग्राउंडवर भविष्यात नाईट टुर्नामेंट या दिमागात याच्यापेक्षा मोठी बक्षिसं आणि आकर्षक बक्षिसं ठेवली जातील ही अपेक्षा बाळगतो. नक्कीच आपल्या समेत जोडले होते वाडा टेनिस क्रिकेटचे प्रेसिडेंट, WCAचे अध्यक्ष वाडा क्रिकेटचे जयजी पाटील. तर जाऊया आपण बक्षीस वितरणाला सुरुवात करतोय. सेमीफायनल, सेकंड सेमीफायनल मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे. जे पारितोषिक मात्र मॅन ऑफ द मॅच बाकी राहिली द्यायची. जय विश्वकर्मा, 5 बॉल 5 षटकार. जय विश्वकर्मा यांना या ठिकाणी पारितोषिक दिलं जात आहे. मॅन ऑफ द मॅच मेडल सद्दाम भाबे टायगर यांच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी आलेलं आहे. त्यानंतर मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी मुस्तफा मुल्ला बादशाह कार, जे आता एकजूट झालेले आहेत. A7 कार सेंटर पडगाव टोल नाका. ट्रॉफी, गॉगल मॅन ऑफ द मॅच जुने